हे घर नेमांनीवार यांचं. घरात आनंदाचं वातावरण आहे. ते एकुलता एक मुलगा चक्क 12 वर्षांनी घरात परतल्यानं, त्यामुळे त्याचं औक्षणही केलं जातंय. पण मनोहर परतलाय तो फेसबुकमुळे. त्याचं झालं असं की मनोहर 12 वर्षांपूर्वी अचानक गायब झाला. तो गोव्यात पडेल ते काम करायला लागला. मग अचानक एके दिवशी त्यानं नेटवर सर्फिंग केलं, तर त्याला त्याचा भाचा कृष्णाचं प्रोफाईल मिळालं. कृष्णाचा नंबरही मिळाला. मनोहरनं कृष्णाला फोन केला आणि पुण्यात सगळे भेटले. 12 वर्षांनंतर मनोहरला पाहिल्यानंतर सगळेच गहिवरले. दहा वर्ष खूप शोध घेतला आम्ही, पण त्यावेळेस काय भेटला नाही. पण आता एकदम फेसबुकद्वारे त्याच्यावर अकाउंट भेटला आणि त्याच्यावर फोटो बघितल्यानंतर आम्हाला आमचाच मामा आहे हे कळल्यानंतर त्याद्वारे फेसबुकद्वारे आम्ही त्यांचा शोध घेणं सुरू केला. मनोहर हा नेमांनीवारांचा एकुलता एक मुलगा. तो गायब झाल्यापासून आई वडील दोघेही अधूनमधून आजारी पडायचे. मनोहर कधीतरी परतेल अशी त्यांना आशा होती, पण अलीकडे तीही धुसर होत गेली. पण फेसबुकनं चक्क चमत्कार घडवला. मी फोन नंबर वगैरे का सगळं विसरलो होतो, मला काहीच माहित नव्हतं. जर मी असं शोधायला गेलं तर मला मिळालं नसतं. एकच किनवरचं कोड नंबर बदललं होतं आणि आता परत नंबर मिळवणं अशक्य. मग सहज मला फेसबुकवरती मला हिच्या नावं मिळाले, त्याच्यामुळे शक्य झालं. मी त्याच एक अंदाजावरती फेसबुकच्या अंदाजावरती नावाच्या अंदाजावरती मी त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं होतं. त्याच्यावर सगळं झालं. मग ते त्याच्या माध्यमातूनच झाले. जे काय झालं ते फेसबुकच्या माध्यमातूनच झालेलं आहे. माझ्या मित्रांना घेऊन मी स्वतः जिथे कोणी सांगितलं त्या पालांच्या जागी जा, पालांच्या ठिकाणी भेटते. कोणी शोधायचं मला तिथे दिसलं, इथे दिसलं, तर इकडे चंद्रपूरला गेले, अकोला गेले, यवतमाळला गेले, बिदरला गेलो, नांदेडला, परभणीला, मुंबईला, पुष्कळ ठिकाणी फिरून थकलो आम्ही. मनोहरच्या परतण्यानं नेमणीवरांच्या घरात उत्साह निर्माण झालाय. त्यासाठी ते फेसबुकचे आभारही मानतायत. सोशल नेटवर्किंगची ही सकारात्मक बाजू समोर आली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाने जाहीर केलेल्या एका सर्वेक्षणानुसार फेसबुकमुळे नातेसंबंधात दरी निर्माण होते असा निष्कर्ष काढण्यात आलाय. पण किनवटचा हा मनोहर आता आई वडिलांना सापडलाय आणि तोही फेसबुकच्या माध्यमातूनच. यावरून हे स्पष्ट होतं, माध्यम कुठलंही असो त्याचा वापर चांगला का वाईट करतो त्यावरच सारं अवलंबून असतं. कॅमेरामन पप्पू जोंधळेसह योगेश लाटकर, स्टार माझा, नांदेड.